पूर्वार्ध लीळांच्या आजच्या 35व्या सत्रामध्ये आपण घेणार आहोत पूर्वार्ध 71 क्रमांकाची लीळा भगवो उदग्रहणिके उभया जैत. भगवो म्हणजे भगवे कपडे घालणारे संन्यासी, यांच्यामध्ये उदग्रहणिके म्हणजे आक्षेप आणि परिहार चर्चा यांची सुरू आहे. आक्षेप आणि परिहार पूर्वक चर्चा त्यांची सुरू आहे. आणि स्वामींनी उभया जैत म्हणजे दोघांनाही स्वामींनी काय केलेलं आहे, जैत केलेलं आहे, जिंकून दिलेलं आहे. बघूया लीळा. भगवो म्हणजे ती संन्यासी, भगवे म्हणजे जे संन्यासी आहेत त्यांच्या संदर्भामध्ये ही लीळा आहे. भगवो संन्यासी एका गावा गोसावी बीजे केले. एका गावाला आमचे स्वामी बीजे करतात. तर दोघा संन्यासी अवघानी होत होती. दोन संन्यासांमध्ये चर्चा होत होती. गोसावी सभ्य झाले म्हणजे होणार होती आणि आमचे स्वामी त्या सभेचे मुख्य झाले. स्वामी गेले आणि सभेमध्ये मुख्य व्यक्तीची जी भूमिका आहे, पंच व्यक्ती आपण ज्याला म्हणतो, की जो कोण जिंकलं आणि कोण हरलं याचा न्याय निवाडा करणारी व्यक्ती म्हणून आमच्या स्वामींची त्या ठिकाणी नियुक्ती झाली. तीही बोलो आदरिले. आणि मग त्यांनी बोलो आदरिले म्हणजे त्यांनी बोलायला सुरुवात केली, चर्चेला सुरुवात केली दोघांनी पण. तीही बोलो आदरिले एकू एका ते अडी. मग चर्चा सुरू झाली. एखादा विषय घेतला आणि त्याच्यावर चर्चा सुरू झाल्यानंतर एकाने एक विषय मांडला आणि विषय मांडल्यानंतर त्यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली. विषय मांडला गेला. त्यांनी त्यांच्या त्या विषयावर यथोचित काहीतरी विश्लेषण केलं. त्यावर समोरच्याने काय केलेलं आहे की आपला विषय मांडला, आपला सिद्धांत सांगितला आणि त्यांना काय केलं, त्यांच्या त्या श्लोकाचं खंडन केलं, त्यांच्या त्या विषयाचं खंडन केलं. आणि त्याच्यामुळे समोरचा व्यक्ती जो आहे, दुसरा संन्यासी जो आहे, तो अडला. आता त्याच्याकडे बोलायला काही शिल्लक नाही. म्हणजे शिल्लक नाही असं नाही, आहे पण, परंतु आता त्याला काही ते स्फुरत नाहीये, सुचत नाहीये. आणि मग त्यांनी काय करायचं, गोसाव्यांच्या श्रीमुखाची वास पाहे. तो संन्यासी आता काय करायचं त्याला सुचत नाही आणि तो स्वामींच्या श्रीमुखाकडे बघायचा. आणि गोसावी म्हणती, ते तुम्ही जाणत असा की ते तुम्हा येत असे की तुमचे स्थळ ऐसे की. स्वामी त्यांना म्हणायचे, अरे हे तर तुम्हाला येत आहे, हे तर तुम्ही अभ्यासलेलं आहे, तुमचं स्थळ ऐसे की तुमचं आमका आमका स्थळामध्ये तुम्ही ते बघितलेलं आहे. असं म्हणजे तुमच्या त्या पोथीमध्ये, तुमच्या त्या विषयामध्ये तुमची जी बाजू आहे त्याच्यामधनं हे तुम्ही असं अध्ययन केलेलं आहे. ऐसे असे की. आणि त्याची स्फूर्ती होय. आणि त्याला लगेच लक्षात येतं, अरे हो, अरे हे तर मी काय केलेलं आहे, मी हे अभ्यासलेलं आहे. आणि मग लगेच तो त्याच्याकडे जे काही विषय, त्याच्याविषयी खंडन करण्याविषयीचा जो विषय त्याच्याकडे असायचा, ते शब्द, तो विषय तो मांडायचा. ते तुम्हा येत असे की तुमचे स्थळ ऐसे की. आणि त्याची स्फूर्ती होय. आणि त्याला स्वामींकडे बघितल्यानंतर लगेच स्फूर्ती व्हायची आणि तो त्या ठिकाणी स्वामींच्या त्या कृपा प्रसादामुळे म्हणा, तो आपला विषय तिथे मांडायचा. आणि हेतूने तो एरा ते आडी. आणि समोरचा मग आडायचा. आणि मग त्या समोरचा जो आडलेला आहे तो म्हणा, अरे बापरे, ह्यानी ते इतका मोठा विषय मांडून ठेवला, तर याचं उत्तर काही माझ्याकडे नाही. आणि तयाचे स्थळ निवनी होय म्हणजे त्याचा जो विषय, त्यांनी आधी जो मांडलेला विषय होता, जो आधी याच्यावर वरचढ होता, पण ह्यांनी विषय मांडल्यानंतर त्याचा विषय जो आहे, त्याचा मुद्दा जो आहे, तो निवनी होय म्हणजे कमकुवत होऊन जायचा. कारण की यांनी त्याच्यावर काय केलेलं आहे, त्याच्याही पेक्षा चांगला मुद्दा, त्यालाही खंडन करणारा श्लोक यांनी त्या ठिकाणी मांडलेला आहे. आणि गोसावी घेती. गोसावी म्हणती, ते तुम्ही जाणत असा की. आणि मग गोसावी घेती म्हणजे त्यांची ती बाजू, ह्याची बाजू स्वामी घ्यायचे. आणि त्याची स्फूर्ती होय म्हणजे त्याचा स्वामी अभिमान घ्यायचे. आणि मग ह्याला स्फूर्ती व्हायची. हा जो पहिला जो आहे, पहिला जेव्हा मांडतो तेव्हा दुसरा अडतो, दुसऱ्याची बाजू स्वामी घेतात तेव्हा दुसरा त्याचा विषय मांडल्यानंतर पहिला परत अडतो. आणि पहिला जर अडला की परत स्वामी पहिल्याची बाजू घेतात आणि त्याला पण स्फूर्ती यायची. तुम्ही स्वामी त्यांना पण म्हणायचे, हे तुम्ही जाणत असा की ते तुम्हा येत असे की. ते तर तुम्हाला येतं, ते तर तुम्ही जाणत आहात. आणि त्याची स्फूर्ती होय. पहिल्याला मग स्फूर्ती व्हायची, अरे हो, हे तर मला येतं.
ऐसा एरू एरा ते आडी असं एकमेकांना काय करत होते, अडवत होते. आणि ती काही चर्चा काही संपायला तयार नाही. हे पण विषय मांडायचे, ते पण विषय मांडायचे, दोघांना स्फुरत नव्हतं, ते स्फुरवून द्यायचे स्वामी. जसं एखाद्या वेळेला असं असतं की कुणी बाई असते की तिला कुठे वस्तू ठेवलेली आहे, तिने ठेवलेली आहे ती वस्तू आणि त्यांच्याकडे ती वस्तू आहे, पण तिला ती वस्तू कुठे ठेवलेली हे स्फुरत नसतं. मग कोणीतरी त्यांना स्फुरवून देतं की हे इथे आहे, ते तिथे आहे, आणि मग त्यांना ते स्फुरतं. तसं आहे की कधी कधी आपण काहीतरी विधी आचरणाच्या माध्यमातनं आपण दृष्टिकोनातनं जर का बघितलं तर काही काही विधी आपल्याला सुचत नसतात, त्याची वचनं आपल्याला माहिती असतात पण सुचत नसतात. कधी कधी आपण नाहक ते एखादं टेन्शन घेऊन बसतो, म्हणजे नाहक त्याचं आलिंबन लावून घेतो, व्याप लावून घेतो आणि त्याच्यामध्ये दुःखी राहतो. आणि मग आपण सगळ्यांना सांगतो मला हे दुःख आहे, मला हे दुःख आहे, याच्यामुळे दुःख आहे, याच्यामुळे दुःख आहे. मग जर का त्यांना सांगितलं की स्वामींनी सांगितले आपज्ञा उपद्रव उठी त्याचा संबंध कीजे, तुम्हाला ज्याचा त्रास होतो त्या गोष्टीचा त्याग करा, इतकी सोपी गोष्ट आहे. आणि मग त्याच्या ते लक्षात येतं, अरे हे तर वचन आपल्याला माहिती होतं, पण हे वचन आपल्याला स्फुरलं नाही. हे आमके कोणी आले, साधक आले, ईश्वर साधक, आणि त्यांनी हे वचन मला स्फुरवून दिलं. आणि मग मला समजलं, अरे हे आपण तेव्हा जर काही टेन्शन सोडून दिलं असतं तर आपण एकदम निरालंबी झालो असतो आणि निश्चिंत झालो असतो, आनंदित राहिलो असतो, दुःखी झालो नसतो. अशा खूपशा गोष्टी आपण धरून ठेवतो. जसं कोणाचे पैसे हरवले 100 रुपये, तो दिवसभर त्याच्यामध्येच असतो, पैसे हरवले, पैसे हरवले. पण जर का तुमच्या नशिबातच ती गोष्ट नाहीये आणि ती तुमच्याकडनं ती गेली, तुमच्या नशिबात असेल तर कोणी हिरावून नेऊ शकत नाही, नशिबात असेल तर कोणी हिरावून नेऊ शकत नाही, नशिबात नसेल तर तुमच्याकडे ती कुठल्याच अर्थाने टिकू शकत नाही ती वस्तू. आणि ही गोष्ट एकदा तत्वज्ञानाच्या माध्यमातून जर का लक्षात आली तर मग कुठल्याही प्रकारचं दुःख तुमच्या मनामध्ये राहणार नाही. आणि म्हणून हे वचन जी आहेत स्वामींची, हे वचन म्हणजे वचनरूप गोविंद का म्हटलेलं आहे की वचन म्हणजे साक्षात परमेश्वरांचंच ते वाक्य आहे, परमेश्वरांचे ते शब्द आहेत, परमेश्वराचं ते निरूपण आहे. आम्हाला प्रत्यक्ष परमेश्वर ते वचन सांगतात किंवा आता असन्निधानी ते वचनच आम्हाला सांगतात. जेव्हा वचन तुमचे पाठांतर आहेत तेव्हा ते वचन तुम्हाला स्फुरतात. असे कुठलंही कार्य करताना तुम्ही कुठे भांडायला गेलात आणि लगेच तुम्हाला आठवतं, रे भांडते दोघे अन्यायी, लगेच आपण माघारी येतो की नको, देवानी सांगितलंय भांडायचं नाही. आपण भांडलो तर देव आपल्यावर नाराज होतील. आता माणसं नाराज झालीत आणि ते भांडतायत हे चालून जाईल, परंतु ते माणसं नाराज झालेत आणि ते भांडतायत म्हणून तुम्ही भांडायला गेले तर देव नाराज होतील. माणसांची नाराजी तुम्ही सहजपणे घालवू शकता, परंतु परमेश्वराची नाराजी तुम्ही घालवणं खूप कठीण आहे. म्हणून ज्ञानी व्यक्ती कधीही परमेश्वराची नाराजी ओढून घेणार नाही. म्हणजे हे काय आहे, वचन तुम्हाला पदोपदी काय करतात, स्फुरवून देत असतात. तुम्हाला एखादा विधी स्फुरत नसेल तर त्यावेळेला तो स्फुरतो. तो कशामुळे, तुम्हाला एखादं वचन आठवतं आणि तो विधी स्फुरतो. एखाद्या ठिकाणी हिंसा करायची, समजा काहीतरी असा प्रसंग आला की तुमच्या हाताने हिंसा होणार आहे आणि लगेच तुम्हाला आठवत आहे कलियुगी हिंसा अधर्म, कलियुगी हिंसा अधर्म, हे चतुर्विधा भूतग्रामा अभय द्यावे की, हे वचन तुम्हाला आठवतात आणि ते वचन तुम्हाला काय करतात, स्फुरवून देतात की तुम्हाला अविधी करायचा नाहीये, तुम्हाला विधी करायचा आहे, तुम्हाला प्रायश्चित करायचं आहे, दुःख करायचं आहे. असे आमच्या स्वामींनी निरूपण केलेली जेवढी काही वचनं आहेत तेवढी सगळी वचनं आज आमच्यासाठी काय आहे, स्वामींच्याच रूपाने ते आमचं मार्गदर्शन करणारे आहे. वास्तविक आत्ता स्वामी जरी नसले तरी ती वचनं आम्हाला काय करतात, स्फुरवून देतात. म्हणजे तुम्ही कुठल्याही अडचणीत असाल, म्हणजे तुमचं जर का लीळाचरित्र आणि सूत्रपाठ यावर तुमचं प्रभुत्व असेल, जास्त अभ्यास नको, वचन पाठांतर आणि वचनांचे अर्थ माहिती पाहिजेत आणि लीळेंवर तुमचं जर का चांगलं प्रभुत्व असेल तर काय होणार माहितीये का, की साधारण जरी लीळा तुम्हाला माहिती असल्या तरी तुम्ही कधीही संकटात आलात तर लक्षात घ्या, लीळाचरित्राचं स्मरण करा किंवा तुम्ही वचन आहे वचनाचं स्मरण करा आणि त्या माध्यमातून मग काय होणार आहे,
या ठिकाणी तुम्हाला लगेच काही ना काही असं स्फुरेल की जेणेकरून तुमचा जो संदेह जो तुम्हाला पडलेला आहे, तुमच्यावर जे संकट आलेलं आहे, त्याचं उत्तर तुम्हाला लीळा चरित्राच्या माध्यमातून, एखाद्या लीळेतनं, एखाद्या दृष्टांतातनं, एखाद्या निरूपणातनं, एखाद्या सूत्रातनं, वचनातनं तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जातं. एखादं शिक्षा पण स्वामी करतात एखाद्याला, त्याच्यातनं आपल्याला त्याचं उत्तर मिळतं. लीळा चरित्र इतकं परिपूर्ण आहे. तर ते तुम्हाला काय करणार आहे, परिपूर्णपणे तुम्हाला मार्गदर्शन करतात. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला हा एक भाग महत्वाचा घ्यायचा आहे की परमेश्वराकडे बघणं. या लीळेमध्ये स्वामींनी काय केलेलं आहे, दोघांनाही अडचणीत येऊ दिलं नाही. अडचणीत आलं आणि त्यांनी स्वामींकडे पाहिलं की त्यांना त्याचं उत्तर स्फुरायचं. मग यामुळे काय व्हायचं की उत्तर स्फुरल्यामुळे काय होत आहे की त्यांच्या त्या अडचणी दूर होतात. त्यांचं जे काही अडलेपण आहे त्याच्यातनं ते सुटतात. आणि अशा प्रकारे परमेश्वर आमचे त्यांना सहाय्य करतायत. म्हणजे हे काय झालेलं आहे की परमेश्वराचं सहाय्य अशा प्रकारे आहे की तुम्ही जेव्हा परमेश्वराकडे बघता, परमेश्वराला आठवता, परमेश्वराला समोर आणता, नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा या माध्यमातून जेव्हा तुम्ही स्मरण करता, त्यावेळेला परमेश्वराच्याच एका लीळेतनं, निरूपणातनं, शिक्षापणातनं तुम्हाला तुमचं उत्तर मिळालेलं असतं. आणि म्हणून तुम्ही जेव्हा अडचणीत येता तेव्हा तुम्हाला कुठल्याही प्रकारे म्हणजे इकडे तिकडे जाण्याची गरज नाहीये, इकडे तिकडे कोणाला विचारण्याची गरज नाहीये, जर का तुमचं लीळाचरित्रावर तुमचं प्रभुत्व असेल तर. आता कसं होतं की ग्रस्त मंडळी जेव्हा अडचणीत येतात तेव्हा ते आम्हाला विचारतात, साधूंनाच विचारता तुम्ही की बाबा आम्ही अशा अशा अडचणीत आहोत, काय केलं पाहिजे वगैरे. मला हे सांगा की तुम्हाला कधी असा प्रश्न पडतो का की साधू मंडळी पण कधी कधी अडचणीत येतात, त्यांच्यावर कधी कधी संकट येतं काही, मग ते कोणाला विचारत असतील? मग तुम्ही म्हणाल ते अधिकरणांना विचारत असतील. मग अधिकरण पण कधी कधी संकटात येतात, मग ते कोणाला विचारतात? कधी विचार केला का? अधिकरण सुद्धा संकटात येतात तेव्हा ते देवाला विचारतात. त्याचं उत्तर जे आहे त्यांना देवाकडनं मिळत असतं, स्वामींच्या लीळेतनं मिळत असतं, वचनातनं मिळत असतं. म्हणजे हे काय आहे की त्यांच्याशी परमेश्वर बोलतात आणि ते परमेश्वराशी बोलतात आणि त्याच्यामुळे त्याचं उत्तर जे आहे ते त्यांना मिळत राहतं. म्हणजे हा असा प्रकार आहे. हीच गोष्ट तुमच्याकडे अवगत असेल तर तुम्हाला सुद्धा त्याचं उत्तर सहजपणे मिळू शकतं. आणि म्हणून या लीळेमधनं आम्ही हे बघतो की स्वामी त्यांची ती चर्चा ऐकून त्यांना म्हणतात की तुम्हा उभया जयो. आता दोघांच्याही पाठीशी जर का देव आहेत तर काय दोघही जिंकणार, दोघही हरणार नाहीत. जसं कौरव आणि पांडव, पांडवांकडनं कृष्ण महाराज असल्यामुळे आता पांडव जिंकणार हे निश्चित होतं आणि कौरव हरणार हे पण निश्चित होतं. आता जर का आमचे स्वामी पांडवांच्या विरोधात असते आणि कौरवांच्या बाजूने असते तर मग काय झालं असतं की या ठिकाणी कौरव जिंकले असते, पांडव हरले असते. बरोबर आहे. आता लक्षात घ्या, आता अजून तिसरा प्रकार बघूया आपण की आमचे स्वामी कृष्ण महाराज जर का दोघांच्याही बाजूने असते तर, कौरवांच्याही बाजूने असते आणि पांडवांच्याही बाजूने असते तर काय झालं असतं? दोघही जिंकले असते, दोघांनाही हरू दिलं नसतं आणि दोघांनाही मुख्य म्हणजे भांडूच दिलं नसतं देवाने. म्हणजे ते भांडण आहे, चर्चेचा भाग नाहीये. तसं आता दोन व्यक्ती जेव्हा, ज्ञानी व्यक्ती जेव्हा चर्चा करतात तेव्हा कोण हरतं आणि कोण जिंकतं? तुम्ही कधी चर्चा ऐकली आहे का? अधिकरणांची चर्चा, पोथीमध्ये मोठमोठ्या चर्चा होते. या पोथ्यांच्या चर्चेमध्ये कोणीतरी प्रश्न करतात अधिकरणांना, अधिकरण त्याची उत्तर देतात, चर्चा होते, मंथन होतं. आता तुम्हाला असं वाटतं की ह्याच्यामध्ये कोण जिंकलं? तर त्याच्यामध्ये कोणी जिंकत नसतं आणि कोणी हारत नसतं. ती चर्चा असते. ती जिंकणे आणि हारण्यासाठी म्हणून ती चर्चा नसते. ती चर्चा एकमेकांचं ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी म्हणून ती चर्चा असते. एकमेकांचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला नवीन उजाळा यावा, त्याचं नव्या प्रकारे चिंतन घडावं, परस्पर मथन होय मग नूतन होय. परस्पर मथन केल्यानंतर मग नूतन जी काही स्फुरदरूपता आहे ती होते.
त्यासाठी म्हणून ती चर्चा मंथन असतं. ते हरणं आणि जिंकणं असा हा तो प्रकार तो नसतो. आणि म्हणून तिथे ती स्पर्धा नसते. उलट कधी कधी एखाद्याच्या प्रश्नातनं आपल्याला काहीतरी नवीनच स्फुरतं. एखाद्याने आपल्या विषयाचं खंडन जेव्हा तो व्यक्ती करतो तेव्हा चिडायचं नसतं. तेव्हा आपल्याला कळतं रे आपल्याकडचा विषय ह्याला अजून एक असा त्याच्याही पेक्षा मोठा विषय इकडे आहे की ज्याच्यामुळे आपला विषय खंडन होतो आहे. म्हणजे हे काय सांगितलेलं आहे, जसं सांगितलं म्हणजे तुम्हाला उदाहरण देईन मी की नित्यविधी सांगितलेलं आहे की नित्यविधी म्हणजे एकट्यानेच आचरण करायचं, बस हटन विजन भिक्षा भोजन करायचं. मग कोणी जर का म्हटलं का मग सेवा वगैरे उपस्थित झाली तर मग नाही नाही, सेवा जरी उपस्थित झाली तर कोणाची सेवा करायची नाही, काय नाही, आपलं आपलं आटन विजन करत राहायचं एकट्याने, लोकांतामध्ये राहायचंच नाही. असं जर का त्या समोरच्याने मांडलं तर मग दुसरी जाणकार व्यक्ती त्यांना सांगेल मग देवानी नित्यविधी सांगितला, संग सांगा भेट आणि शुश्रूषा म्हणजे धर्माधर दिजे हे पण वचन देवानी सांगितलेलं. मग त्याचं काय, मग त्यांच्या लक्षात अरे हो आपण तर नित्यविधीलाच महत्व देतो पण देवानी तर निमित्तविधीलाही महत्व द्यायला सांगितलंय. आपुल्या पडल्याची शुश्रूषा कीजे हे पण देवानी सांगितलं की आपला कोणी साधक परमेश्वराचा साधक कोणी जर का काही अशक्त असतील तर त्यांची सेवा देवानी म्हणजे नित्यविधीलाच सन्मान देणाऱ्या व्यक्तीला जेव्हा निमित्तविधीचं महत्व सांगितलं गेलं त्या त्यांच्या लक्षात आले हो निमित्तविधीला पण भरपूर महत्व आहे. म्हणजे हे काय झालं की त्यांनी तो विषय मांडला आणि त्याच्यावर ह्यांनी त्यांचं खंडन केलं. म्हणजे नित्यविधीचं खंडन नाही केलं तर कधी काळी नित्यविधी थोडा बाजूला ठेवून निमित्तविधी करावा लागेल, कधी काळी निमित्तविधी बाजूला ठेवून नित्यविधीला पण महत्व द्यावं लागेल. सतत निमित्तविधीच करत बसायचं नाही. म्हणजे सततच लोकांचं धर्मजागृती लोकांमध्ये हेच काम करत नाही बसायची. कधी कधी काय करत लोकांमधनं बाजूला येऊन स्वतःचंही ज्ञान चिंतन विजन सगळ्या गोष्टी कराव्या. म्हणजे हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे हे काय आहे की स्वामींनी काय केलेलं आहे की उभया जैत म्हणजे दोघांची बाजू बरोबर आहे, दोघंही चर्चा करतात, ते दोघांनाही स्वामींनी हरवलं नाही कारण दोघांच्याही बाजूने स्वामी आहेत. तसं ज्ञान चर्चा करणारे जे दोन व्यक्ती आहेत, ज्ञान भांडण नव्हे बरं का, ज्ञान चर्चा, ज्ञान भांडण आणि ज्ञान चर्चा याच्यामध्ये फरक आहे. ज्ञान भांडणामध्ये माझंच खरं म्हणणारे जे आहे ते ज्ञान भांडण आहे. ज्ञान चर्चेमध्ये तुमचं कसं काय बरोबर ते सांगा, त्यांचा विषय समजून घेणं, कारण की ती व्यक्ती सुद्धा वचनाच्याच आधारे विषय मांडते आहे ना. आणि मग माझी बाजू खरी कशी हे सांगताना सुद्धा वचनांचाच आधार आपण द्यायचा, लेळ्यांचाच आधार, ह्याला म्हणतात चर्चा, ह्याला म्हणतात ज्ञान चर्चा. म्हणून ज्ञान भांडण कधीच करू नका. एखाद्या लिळेला घेऊन भांडत बसू नका, एखाद्या लिळेला घेऊन चर्चा करा त्याच्यावर, तेव्हा तो समस्या तुम्हाला त्याच्यातनं सुटणार आहे. ती लीळा तुम्हाला काय सांगते लक्षात घेतलं, कुठल्याही लीळेला नाव ठेवू नका. लीळा चरित्रात आलेल्या कुठल्याही लीळेला सरळ सरळ नाव ठेवू नका. ते आमच्या जुन्या लीळा चरित्रांच्या पोथ्यातनच या लीळा आलेल्या आहेत सगळ्या. आणि ती प्रत्येक लीळा जी आहे ती आम्हाला काहीतरी सांगते आहे, काहीतरी आम्हाला देते आहे. ती ज्ञानदृष्टी जोपर्यंत तुमच्याकडे येत नाही तोपर्यंत तुम्हाला स्वामींचं कुठलंही वचन जे आहे ते समजणार नाही. आणि म्हणून आता या ठिकाणी आपल्याला हा विषय घेत असताना स्वामी दोघांच्या बाजूने केव्हा असतील, जेव्हा तुम्ही ज्ञान चर्चा करत असाल, ज्ञान मंथन करत असाल, तेव्हा स्वामी दोघांच्याही बाजूने असतील. दोघांनाही स्वामी हरू देणार नाहीत, दोघांनाही स्वामी जिंकवतील, दोघांमध्येही ज्ञान वृद्धिंगता स्वामी करतील, ज्ञान वृद्धिंगत करतील दोघांमध्ये पण. अशा प्रकारे या लीळेमध्ये सुद्धा स्वामींनी उभया जयो दोघांनाही विजयी केलेला आहे. आयसा गोसावी उभयासी जैत दिधले. स्वामींनी सभेच्या शेवटी सांगितलं की बाबा ही काही चर्चा संपणारी नाही. दोघही हे व्यक्ती जे आहेत ते विद्वान आहेत, ज्ञानी आहेत आणि दोघांचं अध्ययन चांगलं झालेलं आहे, म्हणून आम्ही दोघांनाही विजयी घोषित करत आहोत असं स्वामींनी तिकडे जाहीर करून टाकलं. मग तेथून गोसावी बीजे केले आणि मग तिथून आमचे स्वामी पुढे मार्गी बीजे करतात. यानंतर पुढची लीळा येते पूर्वार्ध 72 क्रमांकाची, पराजित मठपती प्रतिष्ठा. पराजित म्हणजे पराभूत मठपती जो आहे मठाचा मालक, त्याची प्रतिष्ठा म्हणजे परत त्याला
त्याच्या त्या गादीवर, त्याच्या त्या सन्मानावर बसवलेला आहे स्वामींनी. मढी एक संन्यासी होते, एका मठामध्ये एक संन्यासी होते आणि तयाचे दोघ शिष्य, त्यांचे 2 शिष्य होते. एक तयाची सेवा शुश्रूषा करी, एक पढण्याचा अभ्यासू करी. 2 शिष्य होते. एक शिष्य काय करायचा, सेवा आणि शुश्रूषा करायचा, म्हणजे सेवा करायचा तो त्या साधूंची मनोभावे आवडीपूर्वक. आणि एकू पढण्याचा अभ्यासू करी, म्हणजे एक अध्ययन करायचा. आणि दुसरा शिष्य जो होता तो अभ्यास करायचा, म्हणजे अध्ययन वगैरे त्याचं चालायचं. पहिला जो शिष्य आहे, जो सेवा वगैरे करायचा, ते जास्त अध्ययनाच्या काही कक्षेमध्ये नसायचे आणि जे अध्ययन करायचे ते काही सेवेच्या कक्षेमध्ये नसायचे. खूप एका दिवसाने काय झालं, बहुता एका दिवसा ते संन्यासी सरले आणि एकदा काय झालं, ते संन्यासी जे आहेत, त्यांचे जे गुरुजी आहेत ते सरले. त्या दोघा शिक्षा भांडण लागले आणि मग गुरूंची संपत्ती, गुरूंचा जो पुढचा अधिकार, गादी हे कुणाची हे म्हणून काय झालेलं आहे की दोघांमध्ये पण भांडण लागलेलं आहे. एक म्हणे हा मड पुस्तके माझी, एक जण म्हणायचा की हा मठ, ह्या मठावर माझा अधिकार, कारण की ही पुस्तकं जी आहेत मी वाचतो, ही पुस्तकांवर माझं प्रभुत्व आहे, माझ्यावर या ज्ञानाचं प्रभुत्व आहे, मी म्हणजे अध्ययन केलेलं आहे आणि त्याच्यामुळे हा मठ पुस्तक जे आहे ते सगळं काय, मी इथलं सेवादास्य आहे, ते सेवादास्य मी करतो, या मठाची सगळी व्यवस्था मी करतो आणि त्याच्यामुळे माझा अध्ययन जरी नसेल, माझं जरी या ठिकाणी नुसतं सेवेमध्ये जरी माझा वेळ गेलेला असेल, तर ह्या संपूर्ण मठाची सेवा आणि त्या गुरूंची सेवा मी केलेली आहे, त्याच्यामुळे हे सगळं माझं आहे. दुसरा म्हणायचा, जयाची पुस्तके वाचती तयाचा मढू पुस्तके. ज्याला ही पुस्तकं वाचता येतील, नुसते पुस्तकं सांभाळून उपयोग नाही, पुस्तकं वाचता आली पाहिजे. तर माझं अध्ययन झालेलं आहे, मी गुरूंकडनं अध्ययन केलं, मी निरूपण करू शकतो, मी अध्ययन जे केलेलं आहे त्याचा उपयोग माझा मी करू शकतो. आणि तुमचं काही अध्ययन झालं नाही, काही नाही, नुसतं मठ सांभाळणार कसा, पुस्तकं सांभाळणार कशी. म्हणून ज्याला पुस्तकं वाचता येतील, त्याचा अर्थ सांगता येईल, त्याची मठ आणि त्याचंच पुस्तक असं एक नक्की. आईसा सभा घेतली आणि सभा घेतली, सभेपुढा सांगितली, सभा म्हटले जयाची पुस्तके वाचती त्याचा मडू हो. जयाची पुस्तके वाचती म्हणजे ज्यांना ती पुस्तकं वाचून त्याचा अर्थ सांगता येईल, त्यालाच महंती आणि मठ आम्ही देऊ. म्हणून ही पुस्तके आणली, पुस्तके आणून ठेवली. जे पढून येणं त्याचा हाती दिलेली, ज्याने आयुष्यभर गुरुची सेवा केलेली आहे, त्या व्यक्तीच्या हातामध्ये ते पुस्तकं दिली आणि त्याला वाचायला सांगितले, पण त्याला काही वाचता येईना. आणि मग दिधली तयासी न वचती, म्हणजे त्याला काही वाचता येईना. मग एराचा हाती दिधली, मग दुसरं जो अध्ययन ज्यांनी केलेलं होतं त्या व्यक्तीच्या हातामध्ये ती पुस्तक वगैरे दिली आणि मग त्याला हातामध्ये दिल्या, त्याच्या हातामध्ये ती पुस्तकं वगैरे दिल्यानंतर त्या वाचली आणि त्यांनी सगळं वाचलं, जे म्हटलं त्यांनी ते वाचलं, त्याचा अर्थ त्यांनी सांगितला. येतुलेनी मढू पुस्तके तयासी दिधली, आणि मठ आणि पुस्तकांवर त्या ज्यांनी अध्ययन केलेलं होतं त्या शिष्याचा अधिकार त्याच्यावर लिहिला गेला. एर दवडिले, दुसऱ्याला काय केलं, तिथून काढून टाकलं. त्या गावासी गोसावी बीजे केले, आणि त्याच गावाला आमचे स्वामी बीजे करतात. वृक्षातळी गोसाव्यांशी आसन झाले, एका वृक्षातळी आमच्या स्वामींना आसन झालेलं होतं. तव ते तेथ आले, आणि ते जे हरलेले होते, पराजित झालेले जे कोण संन्यासी होते, ते शिष्य होते, ते स्वामींकडे आले, दंडवत केला, श्रीचरणाला लागले आणि मग स्वामींना आपली कर्म कहाणी सांगायला लागले. आपल्यावर कसा प्रकारे अन्याय झाला तो स्वामींना त्यांनी सांगितला. तुझे स्थळ जिथे असे मा, स्वामी त्यांना म्हणतात तुमचं स्थळ जे आहे ते जिथे असे मा, म्हणजे तुम्ही काही घाबरू नका, तुम्हाला घाबरण्याची आवश्यकता नाही. स्वामी म्हणतात तुमचे स्थळ जिथे, म्हणजे तुम्ही गुरूंची आवडीपूर्वक सेवा केली, तुम्ही अध्ययनाकडे लक्ष दिलं नाही, पण गुरूंकडे पूर्ण लक्ष दिलं, गुरूंच्या प्रसन्नतेकडे लक्ष दिलं, गुरूंच्या स्वस्थतेकडे लक्ष दिलेलं आहे, मठाची तुम्ही काळजी घेतलेली आहे, मठाचं व्यवस्थापन तुम्ही केलेलं आहे, त्याच्यामुळे तुमच्याकडे हा जो मठ आहे, ती गादी आहे, ती तुमच्याकडे आली पाहिजे, असं स्वामी
त्यांना आश्वासित करतात आणि मग ते स्वामींचं हे बोलणं ऐकतात आणि ते म्हणतात जी जी मी वाचू नेणे, ते म्हणतात देवा म्हणजे त्यांची बाजू पण खोटी नाही, कारण मला खरोखर वाचता येत नाही त्याचा अर्थ करता येत नाही, म्हणजे मी या बाबतीमध्ये कमी आहे. स्वामी म्हणतात तुम्ही सभा करा वाचू रिगा आणि वाचेल. आता कसं करा, तुम्ही परत सभा घ्या, परत मीटिंग घ्या, मग त्याच्यामध्ये वाचायला बसा आणि वाचेल म्हणजे तुम्हाला वाचता येईल असं स्वामींनी त्यांना वरदान दिलं. मग तेही सभा केली, पुस्तके आणली, हाती दिधली, वाचू लागले आणि मग त्यांनी काय केलेलं आहे, सभा परत बोलवली, पुस्तके परत आणायला लावली, आणली, त्यांच्या हातात दिली आणि वाचू लागले आणि ते सुद्धा वाचायला लागले. त्यांना पटापट जो म्हणाल तो श्लोक यायला लागला, त्याचे अर्थ यायला लागले, त्याचं विश्लेषण वगैरे असं सगळं त्यांनी सगळ्या सभेचं मन जिंकलं. आणि येतुलीनी एकी टाळी पिटली म्हणजे सगळ्या सभेमध्ये काय झालेलं आहे, एक मताने त्यांची निवड झाली, सगळ्यांचं एक मत झालं. अरे हे तर खूप सुंदर, म्हणजे ह्यांनी मठही सांभाळला, गुरूंची सेवाही केली आणि अध्ययन सुद्धा यांचं चांगलं आहे. वाचून दुसऱ्यांनी फक्त अध्ययन केलं ना, गुरुची सेवा केली ना, मठ सांभाळला ना, व्यावहारिक कुठलं ज्ञान आहे, म्हणजे दोन्ही मध्ये हे व्यक्ती श्रेष्ठ ठरते, मग कारण यांना गुरुची सेवा पण लाभलेली आहे. अशा प्रकारे एका मताने मग यांची निवड झाली. जे आधी पराजित झाले होते त्यांना स्वामींनी काय केलेलं आहे, मठपद त्यांच्या प्रतिष्ठेमध्ये काय केलेलं आहे, सन्मानित केलेलं आहे त्यांना. आणि मग मढू पुस्तके तयासी दिली, जे पराजित झाले त्यांना हे सगळं पूर्ण अधिकार दिला गेला. एर दवडिले दुसऱ्यांना काढलं, मग ते गोसाव्यांशी आरोगणा देती आणि मग हे ज्यांना स्वामींनी प्रतिष्ठित केलेलं आहे ते स्वामींना भोजन आरोगणा द्यायचे. मग ते गोसाव्यांशी बीजे करून हे देती, स्वामींना तिथून निघू देत नव्हते, स्वामींची सेवा वगैरे ते करायचे. स्वामी म्हणतात बाई हे तयासी भांडवणी निघाले, म्हणजे आम्ही त्यांच्याशी वाद घालून निघालो, म्हणजे तेच परत प्रेमाचं भांडण जे आहे स्वामींनी त्यांच्याशी हे करून स्वामी तिथून निघालेले आहेत, म्हणजे ते स्वामींना निघू देत नव्हते. एवढं स्वामींचं ते स्वामींवरती विसंबून होते आणि स्वामींचं एवढं आसक्तता त्यांना लागले पण त्यांना झालेलं होतं. आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे की ते स्वामींना सोडू शकत नव्हते, परंतु स्वामी तिथून निघालेले आहेत. अशा प्रकारे या लीळेतनं स्वामींनी काय केलेलं आहे, एका ज्या व्यक्तीवर अन्याय होतोय त्या व्यक्तीला न्याय मिळवून स्वामींनी दिलेला आहे. या लीळेतनं आपण हा एक मोठा महत्वाचा बोध घेऊ शकतो, जो आत्ताच मला असं स्फुरला की काही लोक माझ्याकडे खूप असे येतात की किंवा संपर्क करतात आणि समस्या मांडतात की बाबा आमच्याकडनं स्मरण होत नाही, आमच्याकडनं पाठांतर होत नाही, वाचन होत नाही, आचरण होत नाही. हे सतत जे रडत असणारे लोक जे आहेत, अर्थातच त्यांना त्याचं दुःख आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे की त्यांना स्मरण घडत नाही वगैरे, ह्याचं त्यांना खंत आहे, दुःख आहे. परंतु त्यांनी सतत रडत बसावं हा काही त्याच्यावरचा उपाय नाहीये. मी त्यांना सांगतो की तुम्ही काय करा, हे सगळं रडगाणं जे आहे तुमचं, आता त्याला तुम्ही जेव्हा नुसतं रडता आणि त्याच्याविषयी प्रयत्नच करत नाही तेव्हा त्याला रडगाणं असं म्हणतात. पण तुम्ही त्याचं रडगाणं न गाता तुम्ही काय करता, दुःखपूर्वक त्याचं परमेश्वराकडे सगळं जेव्हा अर्धव मांडता त्या वेळेला काय होतं, परमेश्वर तुमची ती बाजू पुन्हा पुन्हा ऐकतात, तुमची खंत ऐकतात, तुमची तळमळ ऐकतात. तुम्ही जी गोष्ट जीवांकडे मांडता ती गोष्ट तुम्ही देवाकडे मांडा. म्हणजे जे कोणी ज्यांचं आता आपलं रडगाणं वाटतं ते ऍक्च्युली ते रडगाणं काय झालं पाहिजे, ते रडगाणं नाही राहिलं पाहिजे. ते तुमचं रडणं जे आहे ते देवापर्यंत पोहोचवा तुम्ही. माणसांपर्यंत पोहोचवण्यात फायदा आहे, लाभ आहे, पण देवापर्यंत जेव्हा ते पोहोचतं तेव्हा ते जास्त फायद्याचं आहे आणि मुख्य फायद्याचं आहे. आणि म्हणून ते देवापर्यंत गेलं पाहिजे. म्हणून 3 ते 6च्या स्मरणामध्ये देवाकडे नामस्मरण, तुम्ही लीळा चिंतन, अध्ययन, विजन, नित्यविधी, निमित्तविधी, सेवादास्य हे सगळं देवाकडे मागा तुम्ही. नित्यविधी, निमित्तविधी, सेवादास्य जे काही सगळं असेल हे सगळं देवाकडे तुम्ही त्या 3 ते 6च्या स्मरणामध्ये मागा, हे तुम्हाला तिथे मिळेल. तुम्ही इकडे तिकडे रडत बसण्यापेक्षा सरळ देवाकडे रडा, देवाकडे विनंती करा. रडा म्हणजे विनंती करा, मागा आणि स्वतः काय करा, जोर लावा त्या गोष्टीसाठी. स्वतः पाठ नसेल होत तरी त्यासाठी वेळ द्या, वेळ द्या. परमेश्वर बघतात की ह्या माणसाचा पाठ होत नाही तरी हा वेळ देतो आहे, तरी पाठ करतो आहे.
विसरतो, परत पाठ करतो, विसरतो, परत पाठ करतोय, म्हणजे ह्याची तळमळ आहे. कधीतरी एक वेळ असेल की तुम्हाला सगळं स्फुरेल आपोआप. या लीळेमध्ये जसं स्फुरलं त्यांना, काहीच येत नव्हतं त्या व्यक्तीला, परंतु स्वामींनी सांगितलं जा, तुम्हाला येईल, आणि त्याला यायला लागलं. म्हणजे हे काय आहे, ज्याच्याकडे काहीच नाही त्याला येतं, अर्थात सगळ्यांकडे असतं, पण तो होण्यामागे जो काही अडथळा असतो, तो अडथळा फक्त परमेश्वर नासू शकतात. तुम्हाला, मला, सगळ्यांना एकदम छानपैकी संपूर्ण ज्ञान होऊ शकतं, परंतु काय होतं, आमच्यामध्ये काहीतरी अडथळे असतात. ते अडथळे फक्त परमेश्वर नासू शकतात. म्हणून परमेश्वराला आम्हाला विनंती करायची आहे, आणि परमेश्वराला विनंती केली की परमेश्वर मग तो आमचा अडथळा नासतील आणि आम्हाला मग काहीतरी देतील. तर आजच्या या पूर्वार्ध लीळेंचं जे काही आपण सत्र घेतोय, या सत्राचं आजचं 35वे सत्र होतं, आणि या सत्रामध्ये आज आपण पूर्वार्ध 71 क्रमांकाची भगवो उदग्रहणिके उभया जैत आणि पूर्वार्ध 72 क्रमांकाची पराजित मठपती प्रतिष्ठा या 2 लीळेवर श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो